जनसुरक्षा विधेयकाची गरज काय? अर्बन नक्षल नावाने जे बिल आणलं होतं सुरुवातीला ते बदललं गेलं. खरं तर अर्बन नक्षल कोणीच प्रूव्ह करू शकत नाही आणि एकीकडे सांगतात की 2 तालुक्यापुरती आता नक्षलवाद राहिला आहे. मग हे बिल कशासाठी? त्यांनी बोलताना हे सांगितलं की काही संघटना संविधानाचा वापर करून देशहिताच्या गोष्टी करतात आणि ते देशद्रोहाचं काम करतात किंवा देशविघातक काम करतात, देशविरोधी काम करतात. यासाठी वेगळे कायदे आहेत त्यांच्यावर कारवाई करायसाठी. या बिलाची आवश्यकता काय आहे? जर ते कुठलेही काम विरोधी देश आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना जो कोणी संविधानाच्या बाजूने बोलेल, संविधानासाठी बोलेल, संविधान टिकवण्यासाठी बोलेल, संविधानावर देशाच्या रक्षणासाठी बोलेल आणि जर कोणी संविधान हातात घेऊन हे दाखवत असेल की आम्ही हा देश संविधानावर चालावा अशी आमची आग्रही मागणी आहे, तर ह्यांची भूमिका काय असणार आहे? म्हणजे एकूणच या सरकारची भूमिका अशी दिसते की भविष्यात हा देश संविधानावर चालू नये तर हा देश मनुस्मृतीवर चालावा. या सरकारची काय मनशा आहे, काय इच्छा आहे सरकारची? की जर कोणी संविधानाचा जयघोष केला आणि संविधान कोणी संविधानाला तोडमोड करण्याचा प्रयत्न करत असेल, जर कोणी हे सरकार संविधानाला मानत नसेल तर आम्ही बोलणार. विषय काय आहे की ह्या बिलाच्या मागची गरजच नव्हती. काय गरज होती ह्या बिलाची? तुमच्याकडे अनेक कायदे आहेत त्यासाठी आणि त्यामध्ये त्या सगळ्या प्रोव्हिजन आहेत कारवाई करायला, परंतु हे बिल आणून सरकारच्या विरुद्ध, सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध कोणतंही संघटन भविष्यात उभं राहणार नाही, उभं राहू नये. आपले सरकारचे अपयश लपवण्यासाठी कोणी त्या विरुद्ध अपयशाच्या विरुद्ध लढू नये, ही यामागची भूमिका आहे. जनतेचा आवाज दाबायचा. सरकार काही त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्याही असतील पण या बिलाची गरज नव्हती. हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून